विद्यार्थी मित्र, आपण आपलं चौथं प्रकरण पाहतोय, व्यवसाय सेवा. बघा, या प्रकरणाच्या मागील व्हिडिओमध्ये आपण तिथे जी काही सागरी विमा हा जो विम्याचा प्रकार आहे तो आपण अभ्यासलेला आहे. बघा, या व्हिडिओमध्ये आपण पुढील तिसरा प्रकार अभ्यासणार आहोत, तो म्हणजे अग्निविमा. तर अग्निविमा म्हणजे काय? तर बघा, तिथे जेव्हा कोणत्याही मालमत्तेला किंवा मालाला तिथे आगीपासून संरक्षण घ्यायचं असेल किंवा आग लागल्यानंतर जर आपल्याला नुकसान भरपाई पाहिजे असेल तर अशा वेळेला हा जो अग्निविमा आहे तो अग्निविमा तिथे घेतला जातो. बघा, अग्निविमा हा एक करार असून तिथे दोघांमधला करार आहे. विमा हमीदार आणि विमा धारक यांच्यामधील तो करार आहे आणि ज्याद्वारे विमा हमीदाराने आगीमुळे होणाऱ्या मालमत्तेच्या नुकसानाविरुद्ध विमाधारकास नुकसान भरपाईची हमी दिली आहे. बघा, इथे जो कोणी विमा हमीदार आहे तो हमीदार काय, तर जर त्या व्यक्तीने विमा घेतलेला आहे आणि त्या व्यक्तीच्या तिथे मालमत्तेचं जर आगीमुळे काही नुकसान झालं तर तिथे त्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी विमा हमीदार तिथे बांधील असतो किंवा विमा हमीदार नुकसान भरपाई देण्यासाठी तिथे हमी देत असतो. यालाच अग्निविमा असं म्हणतात. बघा, इथे अशी कोणती मालमत्ता जिचं आगीमुळे नुकसान होऊ शकतं, अशा सर्व गोष्टींचा किंवा अशा सर्व बाबींचा यामध्ये समावेश होतो. म्हणजे अशी कोणती मालमत्ता की आपल्याला वाटत असेल की ज्या मालमत्तेचं आगीमुळे नुकसान होऊ शकतं आणि मग त्यामुळे आपल्याला नुकसान सोसावं लागू शकतं, अशा वेळेला आपण काय करू शकतो, या अग्निविम्याचा तिथे मदत घेऊ शकतो किंवा अग्निविमा आपण तिथे काढू शकतो. बघा, वीज पडणे, आग लागणे, स्फोट होणे यांचा सुद्धा समावेश कशामध्ये होतो, अग्निविम्यामध्ये होतं. की वीज पडल्यामुळे तिथे जे काही नुकसान होतं, आगीमुळे शॉर्ट सर्किटमुळे आग लागू शकते, काही वेळेला स्फोट होतात, त्या स्फोटामुळे आग लागते. मग असे जे काही तिथे नुकसान होतं त्या नुकसानीचं म्हणजे आग लागणे, वीज पडणे, स्फोट होणे यांचा समावेश सुद्धा या अग्निविम्यामध्ये केला गेलेला आहे. आता या अग्निविम्याचे आपण प्रकार बघू. बघा, यातला पहिला प्रकार आहे तिथे मूल्याधारित विमा. बघा, या विम्याअंतर्गत विमा कराराच्या विषय बाबींचे मूल्य निर्धारित केले जाते. विमाधारकाच्या आग लागून झालेल्या नुकसानीविरुद्ध नुकसान कितीही असले तरीही विमा हमीदाराकडून विशिष्ट रक्कम अथवा मूल्य नुकसान भरपाई म्हणून मिळते. बघा, इथे काय केलं जातं तर विमा हमीदारक आणि विमाधारक त्या वस्तूंचे जे काही मूल्य आहे ते मूल्य तिथे ठरवतात आणि मूल्य ठरून जे काही तिथे नुकसान झालं, बघ किती नुकसान होऊ दे, मग जिथे ती ठराविक रक्कम विशिष्ट रक्कमच काय केली जाते तर हमीदाराकडून तिथे जी काही नुकसान भरपाई आहे ती तिथे दिली जाते. बघा, सदर विम्यामध्ये मालाच्या किमतीचे मूल्य तिथे निश्चित करणे अवघड असते किंवा मूल्यांकन करणे तिथे अवघड असते. अशा मालासाठी मूल्य निर्धारण करणे याच्यामुळे सोपं होतं किंवा हा विमा घेतल्यामुळे आपल्याला त्या वस्तूंची सुरक्षितता तिथे मिळू शकते. बघा, काही वस्तू अशा असतात की ज्यांचं मूल्य आपल्याला तिथे ठरवणं कठीण असतं. काही कला असतील, काही शिल्पकला असतील, काही चित्रकला असतील. बघा, या कला शिल्पकला ज्या आहेत त्यांचं मूल्य आपण ठरवू शकत नाही. मग अशा वेळेला काय केलं जातं, एक ठराविक मूल्य तिथे ठरवलं जातं आणि मग त्या वस्तूंचं जर आगीमध्ये नुकसान झालं तर त्यापासून संरक्षण देण्यासाठी अशा पद्धतीचा जो काही विमा आहे तो मूल्याधारित विमा तिथे घेतला जातो, जेणेकरून त्या वस्तूचं नुकसान झालं तर तशा पद्धतीचं जी काही विशिष्ट रक्कम आहे ती तिथे नुकसान भरपाई म्हणून जो कोणी विमा धारक आहे त्या विमाधारकाला तिथे मिळत असते. यानंतर पुढील प्रकार आहे सरासरी विमा. बघा, या विम्यामध्ये सरासरी कलमाचा समावेश तिथे असतो. अचूक बाजार मूल्यावर जर विषय बाबीचा विमा काढला गेला नसेल किंवा कमी रकमेचा विमा काढला गेला असेल तर विमाधारकास नुकसानीच्या टक्केवारी एवढी भरपाई जी आहे ती या विम्याअंतर्गत तिथे मिळत असते. बघा, इथे जो काही सरासरी कलम आहे त्या सरासरी कलमाचा समावेश केला गेलेला आहे. बघा, जे काही वस्तूचं मूल्य आहे त्या बाजार मूल्याच्या एवढा जर विमा काढला गेला नसेल
बाजारपेठेमध्ये जर तिची किंमत आहे त्यापेक्षा कमी विमा काढला कमी रकमेचा जर विमा काढला गेला असेल तर विमाधारकास ज्या तिथे टक्केवारीमध्ये त्यांनी विमा उतरवलेला आहे किंवा जशा पद्धतीमध्ये त्यांनी विमा उतरवलेला आहे तशी टक्केवारी तिथे नुकसान भरपाई म्हणून तिथे दिली जाते. म्हणजे या विम्याअंतर्गत जो काही सरासरी कलम आहे त्या सरासरी कलमाचा समावेश केला जातो आणि जर विमाधारकाने त्या वस्तूचं ज्या बाजार मूल्यापेक्षा कमी जर तिथे विमा उतरवला तर तिथे त्याला ती सरासरी टक्केवारी जी काही आहे ती नुकसान भरपाई म्हणून मिळत असते. उदाहरणार्थ बघा, एखाद्या वस्तू उदाहरणार्थ 2 लाख रुपये एवढे बाजार मूल्य असलेल्या बाबीचा म्हणजे एखादी तिथे मालमत्ता आहे, त्या मालमत्तेचं मूल्य 2 लाख रुपये आहे आणि विमाधारकाने काय केलं, त्याचा विमा 1 लाखाचा घेतला. म्हणजे मूल्य किती आहे, बाजार मूल्य 2 लाख रुपये आणि विमाधारकाने किती विमा घेतला, 1 लाख रुपये. मग जर त्याचं आगीमध्ये मालाचं नुकसान झालं तर विमा कंपनी किंवा विमा हमीधारक काय करणार आहे, जर त्याचं समजा बघा 50,000 एवढं नुकसान झालं, आता 50,000 एवढं नुकसान झालं तर त्याला 50,000 रुपये सगळी तिथे रक्कम नुकसान भरपाई म्हणून मिळणार नाही. तर तिथे काय विमा हमीधारक तिथे काय करणार आहे, तर त्याला 25,000 एवढीच नुकसान भरपाई तिथे देणार आहे. बघा, त्या मालमत्तेची किंमत होती 2 लाख, त्यांनी 1 लाखाचा विमा काढला आणि त्याचं नुकसान तिथे 50,000 रुपयाचं झालेलं आहे. पण विमा कंपनी त्या व्यक्तीला म्हणजेच विमाधारकाला सगळी जी काही नुकसान भरपाई ती सगळी नुकसान भरपाई या अंतर्गत देत नाही, तर त्याची जी काही सरासरी टक्केवारी आहे त्या टक्केवारी अंतर्गत देते आणि म्हणूनच त्या व्यक्तीला किती 50,000चं नुकसान झालं तर 25,000 रुपये तिथे नुकसान भरपाई मिळते. यानंतर पुढील विमा प्रकार आहे तिथे विशिष्ट विमा. बघा, विशिष्ट विम्याअंतर्गत मालमत्तेचे बाजार मूल्य न विचारात घेता विषय बाबींचे ठराविक मूल्य निश्चित केले जाते. बघा, इथे विशिष्ट विम्याअंतर्गत काय केलं जातं, तर जी काही मालमत्ता आहे त्या मालमत्तेचं बाजारपेठेमधील मूल्य विचारात घेतलं जात नाही, तर त्या बाबीचं ठराविक मूल्य काय केलं तर निश्चित केलं जातं, ठरवलं जातं. आणि अशा वेळी जर तोटा झाला तर विमाधारकास त्यात नमूद केली गेलेली निश्चित रक्कम भरपाई म्हणून मिळते. बघा, तिथे बाजार मूल्य विचारात घेतलं जात नाही, जी काही ठराविक निश्चित रक्कम आहे ती निश्चित रक्कम केली जाते, ठराविक रक्कम ठरवली जाते. आणि मग अशा वेळेस जर तिथे विमाधारकाला कोणताही तोटा झाला, नुकसान झालं, तर तिथे जी काही त्यांनी रक्कम निश्चित केलेली आहे, ठरवलेली आहे की मला बाबा नुकसान माझा जो विमा आहे तो 1 लाख रुपयाचाच मला तिथे पाहिजे, मग तिथे जी काही त्यांनी नुकसान निश्चित केलेलं आहे ती निश्चित रक्कम तिथे जो कोणी विमाधारक आहे त्या विमाधारकाला या विमा प्रकाराअंतर्गत तिथे मिळत असते. बघा, या विम्यात मालमत्तेचे वास्तविक मूल्य ग्राह्य धरत नाही. या बघा, हा जो विमा प्रकार आहे याच्यामध्ये जी काही तिथे मालमत्ता आहे त्या मालमत्तेचं जे काही वास्तविक मूल्य आहे ते वास्तविक मूल्य तिथे ग्राह्य धरलं जात नाही किंवा विचारात घेतलं जात नाही. बघा, आपण उदाहरण बघू. बघा, 1 लाख एवढं मूल्य असलेली मालमत्ता आहे, रुपये 75,000 एवढी संरक्षित असेल. म्हणजे बघा, त्यांनी काय केलं की त्या वस्तूचं मूल्य 1 लाख रुपये किंवा त्या मालमत्तेचं मूल्य 1 लाख रुपये, पण जो कोणी विमाधारक आहे त्यांनी काय केलं, त्या वस्तूचं जी काही विमा आहे तो 75,000 रुपयाचा विमा त्याने काढला आणि 75,000 रुपयाचं संरक्षण त्या मालमत्तेला त्यांनी घेतलं. मग आता आगीमुळे जर त्या मालमत्तेचं नुकसान 40,000 रुपये एवढं झालं, तर 40,000 रुपये एवढं जर त्या मालमत्तेचं नुकसान आगीमुळे झालं असेल तर इथे बघा, जी काही विमा हमीधारक आहे त्या विमा हमीधारकाकडून विमाधारकास संपूर्ण रक्कम म्हणजे रुपये 40,000 तिथे नुकसान भरपाई मिळणार आहे. कारण इथे काय त्यांनी ठराविक मूल्य निश्चित केलेलं आहे त्या मालमत्तेचं आणि मग जर तिथे नुकसान त्याचं जेवढं झालेलं आहे तेवढंच नुकसान या विमा प्रकाराअंतर्गत तिथे जो कोणी विमाधारक आहे त्या विमाधारकाला तिथे दिलं जातं. यानंतर पुढील प्रकार आहे तरल विमा. बघा, तरल तिथे सदर विमा हा वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या गोदामातील मालमत्तेसाठी घेतला जातो. बघा, वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या मालाचे प्रमाण वेळोवेळी कमी जास्त होत असल्याने विमाधारकास विमा घेणे अवघड जाते. अशा वेळी तरल विमा घेतला जातो. असा विमा वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या मालमत्तेसाठी एक रकमी किंवा एक विमा हप्ता स्वरूपात घेतला जातो.
बघा तरल इथे जर जो कोणी विमाधारक आहे त्या विमाधारकाचा जो काही माल आहे तो माल वेगवेगळ्या गोदामांमध्ये असेल. आता वेगवेगळ्या गोदामांसाठी त्याला वेगवेगळा तिथे विमा घेणे शक्य नसतं आणि तो माल जो आहे तो सारखा कमी जास्त काही वेळेला येतो, काही वेळेला तिथे पुन्हा कमी होतो. त्यांनी सप्लाय केलं तर कमी होणार आहे, त्याच्याकडे माल आला तर त्याला साठवून ठेवावं लागणार आहे. मग अशा वेळेला जर त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी गोदामं आहेत आणि त्याला सर्वांसाठी एकच विमा घ्यायचा आहे, कारण त्याला वेगवेगळ्या गोदामासाठी वेगवेगळा विमा घेणं तिथं अवघड जातं. अशा वेळेला हा तरल विमा प्रकार त्याला उपयोगी ठरत असतो आणि मग त्या विम्याअंतर्गत तो काय करू शकतो तर सगळ्या गोदामांच्या मालमत्तेसाठी एक रकमी किंवा एक विमा हप्ता स्वरूपात हा विमा तिथे घेऊ शकतो. म्हणजे इथे जो काही हा विमा प्रकार आहे या विमा प्रकारामध्ये त्याला पूर्ण इथे संरक्षण मिळणार आहे. त्याचे जे काही वेगवेगळ्या ठिकाणी गोदाम आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणच्या गोदामामध्ये जो काही त्याचा माल आहे तो असणारा माल इथे पूर्णपणे संरक्षित केला जाणार आहे. बघा इथे जर एखादा व्यक्ती आहे, एखादा तो व्यावसायिक आहे, त्याचं ए ठिकाणी गोदाम आहे, बी ठिकाणी गोदाम आहे, सी ठिकाणी, मग तिन्ही गोदामातील माल वारंवार कमी होते. मग अशा वेळेला ए साठी वेगळा विमा घेणं, बी साठी वेगळा विमा घेणं आणि सी साठी वेगळा विमा घेणं हे त्याला शक्य होत नाही. मग तो काय करतो या सर्व गोदामांसाठी एकच विमा घेतो आणि तो सुद्धा तरल घेतो, कारण त्या विम्याअंतर्गत त्याला तीनही गोदामांच्या मालाचं संरक्षण तिथे मिळणार आहे. हा अशा पद्धतीचा विमा आहे. यानंतर पुढील प्रकार आहे पुनर्स्थापना विमा. बघा सदर विम्यामध्ये विमाधारकाने जी काही आगीमध्ये गमावलेली मालमत्ता किंवा वस्तू असते ती पुनर्स्थापित करण्याचं काम केलं जातं. म्हणजेच काय तर या विम्यामध्ये जो कोणी विमाधारक आहे त्या विमाधारकाला कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई दिली जात नाही. बघा या विम्यात आगीत नुकसान झालेल्या मालमत्तेऐवजी मालमत्तेची नुकसान भरपाई देण्याऐवजी संपूर्ण मालमत्ताच पुनर्स्थापित करून दिली जाते. म्हणजे पुन्हा त्याला नव्याने ती मालमत्ता तयार करून दिली जाते. मालमत्ता पुनर्स्थापित करताना मालमत्तेचा घसारा रक्कम विचारात घेतली जात नाही. म्हणजे जे काही डेप्रिसिएशन आहे ते डेप्रिसिएशन इथे विचारात घेतली जात नाही. म्हणजे मालमत्तेची घसारा रक्कम आहे, समजा मालमत्तेची किंमत आहे 1,00,000, त्याचा घसारा झाला आहे 10,000 आणि मालमत्तेची किंमत झाली 90,000, तर ती 90,000 विचारात घेतली जाणार नाही. तर मालमत्तेची किंमत किती आहे 1,00,000, म्हणजे ती 1,00,000 तिथे विचारात घेतली जाणार आहे. मग त्यासाठी बघा या विम्याअंतर्गत जो हप्ता भरावा लागणार आहे तो विम्याचा हप्ता हा निश्चित जास्त असतो, कारण इथे मालमत्तेची घसारा रक्कम विचारात घेतली जात नाही. त्याचबरोबर मालमत्तेची नुकसान भरपाई दिली जात नाही, कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई दिली जात नाही. तर ती मालमत्ताच पुन्हा नव्याने त्याला तयार करून दिली जाते. म्हणजे अग्निविम्यामध्ये जर एखाद्याने पुनर्स्थापना हा प्रकार घेतला तर त्याला नुकसान भरपाईऐवजी जी काही त्याची मालमत्ता आहे ती मालमत्ता तिथे त्याला पुनर्स्थापित पुन्हा निर्माण करून दिली जाते. यानंतर पुढील विमा प्रकार आहे अधिकतम विमा. बघा जेव्हा वस्तूंचं अथवा मालाचं मूल्य चढ उतार होतं, काही वेळेला जास्त होतं, काही वेळेला कमी होतं, असं असतं, तेव्हा सामान्य विम्याबरोबरच हा जो काही अधिकतम रकमेचा विमा आहे तो विमा अशा वेळी घेतला जातो. आणि हा जो विमा आहे तो 2 प्रकारामध्ये घेतला जातो. बघा एकूण मालाचे किंवा साठ्याचे ठराविक रकमेपेक्षा कमी मूल्य होत नसलेल्या रकमेसाठी एक विमा, म्हणजे एकूण जे काही माल आहे किंवा तुमचा जो काही साठा आहे त्याचं जे काही ठराविक मूल्य आहे त्या रकमेचे मूल्य कमी होत नसलेल्या रकमेसाठी एक तिथे विमा घेतला जातो. आणि दुसरा विमा घेतला जातो ज्या रकमे एवढा एकूण मालाच्या रकमेचा चढ उतार होतो अशा रकमेसाठी दुसरा विमा. म्हणजे असं वाटतंय की आपल्याला बाबा आपल्या मालाची किंमत ही 1,00,000 रुपयाच्या आतमध्येच आहे आणि वाढली तर ती 50,000 रुपयाच्या पुढे वाढणार आहे. मग 1,00,000साठी एक विमा आणि 50,000 रुपयासाठी विमा, असा अधिकतम विमा तिथे घेतला जातो. केव्हा घेतला जातो जेव्हा आपली वस्तू किंवा मालाचे जे काही मूल्य आहे, जी काही किंमत आहे ती चढ उतार काही वेळेला वाढते, काही वेळेला कमी होते, पण ठराविक रकमेच्या दरम्यानच ती राहत असते. अशा वेळेला हा अधिकतम विमा तिथे घेतला जातो. बघा ज्या इथे
उदाहरण दिलेलं आहे आपल्याला की उदाहरणार्थ 1.5 लाख ते 2 लाख या दरम्यान आपली मालाची जी काही रक्कम आहे ती चढ उतार होत असेल की बाबा आपली माल आहे त्या मालाची जी काही किंमत आहे ती 1.5 लाख ते 2 लाख या दरम्यानच राहते. मग अशा वेळेला तिथे काय केलं जातं तर जो कोणी विमाधारक आहे तो विमाधारक काय करतो त्याला माहिती आहे 1.5 लाखाच्या खाली तर येणार नाही आहे, पुढे गेली तर 1.5 लाखाच्या पुढे जाणार आहे आणि ती 2 लाखापर्यंतच राहणार आहे. मग अशा वेळेला विमाधारक काय करतो तर 1.5 लाख रकमेचा एक विमा तिथे घेतो आणि दुसरा जो विमा आहे तो 50,000 रुपये म्हणजे जी काही वरची रक्कम आहे म्हणजे 1.5 लाखाच्या वरची जी काही रक्कम आहे त्या 1.5 लाखाच्या वरच्या रकमेचा म्हणजे 50,000 रुपयासाठी तो तिथे तो विमा घेतो. यालाच अधिकतम विमा असं म्हणतात की जेव्हा कोणताही विमाधारकाच्या मालाची किंमत ही ठराविक रकमेदरम्यान राहते अशा वेळेला तो विमाधारक 2 प्रकारचे विमे घेऊ शकतो. एक ठराविक त्याची रक्कम आहे ज्याच्या खाली त्याचं मूल्य येत नाही, म्हणजे इथे उदाहरणात दिले आपल्याला 1.5 लाख ते 2 लाख दरम्यान आपली तिथे मालमत्तेचं मूल्य राहतं म्हणजे 1.5 लाखाच्या खाली येत नाही, म्हणजे 1.5 लाखाच्यासाठी एक मूल्य आणि मग तिथे जे काही त्याचं जास्तीचं आहे 2 लाख मग 50,000 रुपये पुढचे आहेत त्याच्यासाठी हे पुढचं जो काही 50,000 रुपयाचा विमा घेतला जातो. यानंतर पुढील प्रकार आहे बघा व्यापक विमा. आता व्यापक विमा म्हणजे काय तर बघा सर्वसामान्यतः की अग्नी विमा जो आहे तो दंगल तिथे युद्ध यामुळे होणारी हानी भरून काढत नाही. म्हणजे अग्नी विमा जर घेतला तर आपल्याला जी काही दंगलीमध्ये हानी होते जर युद्ध झालं त्याच्यामध्ये जी काही हानी होते ती आपल्याला अग्नी विमामध्ये मिळत नाही. मग अशा वेळेला हा जर आपण व्यापक विमा घेतला तर या विमा अंतर्गत म्हणजे त्यांनी काय केलेले आहेत बाकीचे ज्या काही घटना आहेत त्या घटना या विम्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. म्हणजे जर आपल्याला वाटत असेल की जर तिथे आग लागली, स्फोट झाला, भूकंप झाला, पूर झाला मग या ज्या काही घटना आहेत त्या ठराविक अग्नी विम्याच्या प्रकारामध्ये नाहीत. मग त्यांनी काय केलं एक व्यापक विमा प्रकार काढला ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या ही जी काही घटना आहेत त्या घटनांपासून जर तुमच्या मालमत्तेला जर तुमच्या मालाला नुकसान झालं तर ती नुकसान भरपाई तिथे तुम्हाला मिळू शकते. म्हणजे व्यापक विम्या अंतर्गत तुमचं जर तुम्ही व्यापक विमा प्रकार घेतला तर जर तुमचं आग, स्फोट, भूकंप, पूर आणि इतर कोणत्याही दंगल किंवा युद्ध अशा कोणत्याही जर घटनांमुळे नुकसान झालं मालाला तर तुम्हाला तिथे संरक्षण मिळू शकतं. यानंतर पुढचा प्रकार आहे संभाव्य तोटा विमा. आता संभाव्य तोटा तिथे विचारात घेतलेला आहे. बघा अग्नी विमा मूळतः केवळ भौतिक नुकसानीची भरपाई करण्यासाठी घेतला जातो. बघा अग्नी विमा कशासाठी घेतला जातो तर जी काही तुमचं भौतिक म्हणजे माल आहे, मालमत्ता आहे बघा ही मूर्त स्वरूपात तिथे आहे म्हणजे आपल्याला दिसते यासाठी आपण अग्नी विमा घेतो. मग काही ज्या अमूर्त गोष्टी असतात ज्या आपल्याला दिसत नाही आणि त्यांचं जेव्हा आगीमुळे नुकसान होतं तेव्हा अशा पद्धतीने जो काही अग्नी विमा आहे म्हणजे संभाव्य तोटा विमा हा जो काही प्रकार आहे हा प्रकार ज्या काही अमूर्त गोष्टी आहेत ज्या आपल्याला दिसत नाही पण आपल्याला त्याचं नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला संरक्षण देण्याचं काम करत असतो. बघा अमूर्त गोष्टींसाठी विमा अस्तित्वात नसतो पण संभाव्य तोटा विम्यामध्ये मूर्त आणि अमूर्त मालमत्तेचे नुकसान समाविष्ट आहे. म्हणजे संभाव्य तोटा विमा प्रकार असा आहे की ज्याच्यामध्ये मूर्त आणि अमूर्त म्हणजे दिसणाऱ्या गोष्टी तर आहेतच पण त्याचबरोबर अमूर्त गोष्टीसुद्धा समाविष्ट आहेत. सदर विमा धोरण विमाधारकास निव्वळ नफ्यातील झालेला तोटा, स्थायी शुल्काची भरपाई आणि वाढीव किमतीच्या खर्चासाठी भरपाई प्रदान करते. बघा आता या विम्याअंतर्गत काय केलं जातं तर जर त्याचा आगीमुळे नुकसान झालं आता आगीमुळे नुकसान झालं त्याचा बघा जो काही कामकाजाचा खर्च होता तो त्यांनी ठरवला होता तर आता कामकाजाचा खर्च तिथे वाढला का आता आगीमुळे नुकसान झालं त्याचं जे काही ऑफिशियल खर्च वाढला. मग अशा वेळेला जो काही संभाव्य तोटा आहे तो तिथे विचारात घेतला जातो आणि मग ती त्याला नुकसान भरपाई दिली जाते. मग तिथे खर्चाची नुकसान भरपाई त्याचं जे काही तोटा झाला आहे त्याची नुकसान भरपाई म्हणजे जर एखादा त्याचा काम होतं त्या कामाची किंमत ठरलेली होती 2 लाख रुपयामध्ये त्याचं काम होणं अपेक्षित होतं पण जर नुकसान झालं आणि जर तिथे त्याला नुकसानीमध्ये त्याची जी काही अमूर्त गोष्टी आहेत त्या अमूर्त गोष्टींचं त्याचं नुकसान झालं मग अशा वेळेला त्याला लागणारी जी काही खर्च आहे त्या खर्चामध्ये त्याचं काम पूर्ण झालं नाही तर तिथे ही जी काही हा जर त्यांनी विमा घेतला असेल तर तिथे त्या अंतर्गत त्याला तिथे जे काही वाढीव किंमत आहे आता वाढीव किंमत त्याची खर्चाची किंमत वाढली किंवा त्याच्या कामाची किंमत वाढली मग वाढली
वाढलेली किंमत तिथे काय मिळत असते, तर या संभाव्य तोटा विमा अंतर्गत त्याला मिळत असते. म्हणजे हा जर विमा घेतला तर त्या विमाधारकाला मूर्त गोष्टींबरोबर अमूर्त म्हणजे ज्या दिसत नाही, काही वेळेला त्यांचं आपलं नुकसान होतं आणि मग त्या नुकसानीची भरपाई या विम्या अंतर्गत त्याला मिळू शकते. यानंतर पुढील प्रकार आहे स्प्रिंकलर गळती विमा. बघा आता स्प्रिंकलर गळती विमा म्हणजे काय, तर बघा ज्या काही मोठमोठ्या इमारती असतात त्या मोठमोठ्या इमारतींमध्ये संरक्षण यंत्रणा जी आहे ती संरक्षण यंत्रणेसाठी तिथे म्हणजे जर आग लागली तर आगीपासून संरक्षण मिळवण्यासाठी या यंत्रणा बसवलेल्या असतात आणि मग आग लागल्यानंतर आपोआप तिथे त्याच्या अंतर्गत जी काही आग विझवण्याचे प्रयत्न आहेत ते केले जातात. पण त्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांमध्ये जर गळती झाली म्हणजे आग लागली नाही आणि आग लागली नाही आणि मग आग न लागताच काय झालेलं आहे, ती जी काही त्यांनी बसवलेली सिस्टम आहे किंवा त्यांनी लावलेली तिथे जी काही सिस्टम आहे त्याच्यामध्ये गळती झाली आणि मग त्याच्यामधून जे काही पाण्याच्या धारा निघाल्या आणि मग त्या वाफाऱ्यांमुळे किंवा तिथे काय होतं मालमत्तेला नुकसान झालं. मग अशा वेळेला जर नुकसान भरपाई पाहिजे असेल तर अशा पद्धतीचा स्प्रिंकलर गळती विमा तिथे घेतला जातो. बघा इथे काय इमारतीची दुरुस्ती असेल, त्याच्यामध्ये बदल असेल, भूकंप, स्फोट यामुळे उद्भवलेल्या आगीची नुकसान भरपाई या विम्यामध्ये समाविष्ट नाही. म्हणजे या विम्याअंतर्गत तुम्हाला इमारतीची दुरुस्ती पण मिळणार नाही, भूकंप, स्फोट, युद्ध यामुळे जर तुमचं यामध्ये जर आग लागली आणि तुमचं नुकसान झालं तर ती या विम्याअंतर्गत मिळणार नाही. तर या विम्याअंतर्गत फक्त तुम्ही जे काही स्प्रिंकलर लावलेले आहेत, तुम्ही ज्या काही संरक्षण यंत्रणा आगीपासून लावलेल्या आहेत आणि त्याच्यामधून जर गळती झाली आणि जर तुमचं नुकसान झालं मालमत्तेचं तरच तुम्हाला काय करू शकते, नुकसान भरपाई मिळू शकते. म्हणजे जर तुम्हाला आगीपासून संरक्षण मिळवायचं असेल, आपल्या मालमत्तेला, आपल्या मालाला, व्यावसायिकाला जर संरक्षण मिळवायचं असेल तर त्याने अग्निविम्याचा तिथे फायदा करून घेतला पाहिजे किंवा अग्निविमा उतरवला पाहिजे आणि अग्निविम्याच्या या विविध प्रकारांचा वापर त्याने केला पाहिजे. अशा पद्धतीने आपण जे काही अग्निविमा म्हणजे काय आणि अग्निविम्याचे प्रकार अभ्यासलेले आहेत. तुर्तास आपण इथे थांबणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. तुम्ही अभ्यास करत राहा आणि आपला यशाचा मार्ग मोकळा करा.